Hello students, today we are going to start with the second chapter parallel lines and transversal. दुसरा चॅप्टर आपण बघणार आहोत पॅरलल लाईन्स. आता लक्षात घ्या पॅरलल लाईन्स म्हणजे काय, तर अशा लाईन्स ज्या एकमेकांना छेदत नाहीत. कुठे पाहिल्यात आपण पॅरलल लाईन्स? तुम्ही वहीवर लिहिता, मग त्या वहीवरच्या रेषा पहा, त्या वहीवरच्या रेषा एकमेकांना समांतर असतात. रेल्वेचा प्रवास केलाय आपण, मग रेल्वेचे रूळ बघा, ते एकमेकांना कसे आहेत, पॅरलल आहे. तर आपण त्याची विशिष्ट अशी डेफिनेशन बघायची आहे. एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकांना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असं म्हणतात. लाईन्स शुड लाय इन द सेम प्लेन and if they do not intersect each other, lines are called parallel lines. बघा जरा डेफिनेशन. Parallel lines, the lines in the same plane which do not intersect each other are called parallel lines. बघा या लाईन L आणि लाईन M मी दोन्ही बाजूला वाढवला तरी एकमेकांना काय होणार नाही, त्या इंटरसेक्ट होणार नाही, आणि म्हणून या लाईन्सना काय म्हटलं तर पॅरलल लाईन्स म्हणतात. ते सिम्बॉल मध्ये कसं लिहिलं जातं, हाऊ वी रिप्रेझेंट इट बाय सिम्बॉल. लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम, म्हणजे लाईन एल आणि लाईन एम परस्परांना पॅरलल आहेत. दोन उभ्या रेषा, टू वर्टिकल लाईन्स इंडिकेट पॅरलल. आता आपण ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय ते पाहणार आहोत. When the line is called transversal, आता इथे बघा, this is line L, line M, and this line M intersect line L and line M in two distinct point. या रेषा L आणि रेषा M ना रेषा M दोन भिन्न बिंदूत छेदते, आणि तेव्हा लाईन N ला लाईन L आणि लाईन M ची काय म्हणतात, ट्रान्सव्हर्सल म्हणतात. बघा, लाईन एल अँड लाईन एम आर कोप्लेनर लाईन्स. तर कोप्लेनर लाईन्स म्हणजे काय, तर एकाच प्लेन मध्ये आहेत ती. आता लाईन एन इंटरसेक्ट लाईन एल अँड लाईन एम इन टू डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळे भिन्न पॉइंट्स, देन लाईन एन इज कॉल्ड transversal of line L and line M. Made by transversal. आता बघा, लाईन AB आहे, लाईन CD या दोन लाईन्स आहेत. लाईन PQ is their transversal. Why line PQ is transversal? Because line PQ intersect line AB and line CD in point M and N respectively. ही लाईन PQ रेषा AB आणि रेषा CD ना दोन भिन्न बिंदूत छेदते. आता किती अँगल्स तयार झाले बघा, हा एक अँगल, हा इथे दुसरा, तिसरा, चौथा, 5, 6, 7 आणि 8 अँगल्स तयार झाले. आता हे जे अँगल्स तयार झालेले आहेत त्या अँगल्सच्या मी जोड्या तयार केल्या. पहिला आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. बघा हा अँगल बघा जरा नीट, अँगल कोणता, AMP, आणि दुसरा हा अँगल कोणता, CNQ, CNM. आता बघा याचं वैशिष्ट्य काय बघा, ही MP त्यांची ट्रान्सव्हर्सल वरची भुजा, NM ही ट्रान्सव्हर्सल वरची भुजा. आता बघा हा जर अँगल घेतला तर हा अँगल या दोन भुजांनी बनलाय, आर्म्सने बनलेला आहे. ट्रान्सव्हर्सल वरची भुजा जी आहे ती एकाच दिशेला आहे, आणि ट्रान्सव्हर्सल वर नसणारी भुजा एकाच अंगास आहे, ऑन द सेम साइड. ह्याचं सेम डिरेक्शन आहे, ही सेम साइडला आहे, म्हणून या अँगलला, या पेअरला म्हटलं जातं करस्पॉन्डिंग अँगल्स. आणखी कोणते करस्पॉन्डिंग अँगल्स बघा, अँगल कोणता, PMP किंवा BMP
आणि अँगल कोणता DNM, म्हणजे ही करस्पॉन्डिंग अँगलची दुसरी जोडी झाली. AMN दिसलं, आणि हा CNQ ही करस्पॉन्डिंग अँगलची तिसरी जोडी. BMN आणि DNQ किती जोडी झाल्या? चौथी जोडी. म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्सच्या किती जोड्या तयार होतात? 4 जोड्या तयार होतात. तर लक्षात पुन्हा बघा, करस्पॉन्डिंग अँगल्सच्या जोड्या कशा तयार केल्या. आता ही जर पेअर बघितली तर त्यांची ट्रान्सव्हर्सल वरची भुजा जी आहे ती एकाच दिशेने आहे, आणि अँगलची दुसऱ्या भुजा ज्या आहेत कोणत्या MA आणि NC या ट्रान्सव्हर्सलच्या एकाच अंगास आहेत, म्हणून याला म्हटलं तर करस्पॉन्डिंग. दुसरं टाईप बघणार आहोत आपण इंटिरियर अँगल्स. आता इंटिरियर अँगल्स कोणते बघा. अँगल AMN दिसला, हा अँगल, आणि अँगल MNC. यांचं वैशिष्ट्य काय बघा. या अँगल्स आता समजा AMN घेतला तर MA आणि MN या त्याच्या भुजा आहेत. MNC घेतला तर NC आणि NM या त्यांच्या भुजा आहेत. काय झालं तर या ट्रान्सव्हर्सलची वरची भुजा जी आहे ती आतमध्ये आहे, दोन रेषांच्या आतमध्ये आहे, आणि ट्रान्सव्हर्सल वर नसणारी भुजा ही ट्रान्सव्हर्सलच्या एकाच अंगास आहे, म्हणून ह्या अँगल्सना म्हटलं जातं इंटिरियर अँगल्स. आता दुसरी जोडी बघा, BMN आणि कोणता MND. आता थोडक्यात कसं लक्षात ठेवायचं बघा. आपल्याला कसं लक्षात येईल की हे कसं लक्षात ठेवायचं, तर त्यासाठी उलटा C आणि C लक्षात घ्यायचं. हा अँगल आणि हा अँगल ही इंटिरियर अँगल्सची एक जोडी झाली. हा अँगल C वाला ही इंटिरियर अँगल्सची दुसरी जोडी झाली. इंटिरियर अँगल्सच्या किती पेअर्स मिळतात आपल्याला? 2 पेअर्स मिळतात. आपल्याला थर्ड टाइप बघायचा आहे, अल्टरनेट अँगल्स. आता या अल्टरनेट अँगल्सचे 2 प्रकार येतात. एक आहे इंटिरियर अल्टरनेट अँगल्स आणि दुसरा आहे एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स. आता इंटिरियर अल्टरनेट अँगल्स म्हणजे काय बघा. हा अँगल काय, त्याचं नाव AMN. अँगल कोणता? AMN. अँड अँगल MND. आकार कसा तयार झाला बघा. झेड आकार तयार झालाय, दिसतोय का? AMN MND. तर ही झाली अल्टरनेट अँगलची, इंटिरियर अल्टरनेट अँगलची पहिली जोडी. दुसऱ्या जोडीसाठी लक्षात ठेवायचं उलटा झेड, म्हणजे काय? अँगल BMN अँड अँगल MNC. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल ही अल्टरनेट अँगल्सची काय झाली? दुसरी जोडी. आता आपल्याला बघायचं आहे एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स कोणते. तर AMN आणि MND चे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स घ्यायचे बघा. AMN याचा व्हर्टिकली अपोजिट अँगल कोणता? हा काय, त्याचं नाव अँगल PMB. अँड अँगल आता MND कुठे आहे? MND चा व्हर्टिकली अपोजिट अँगल कोणता आहे? CN. AMN चा व्हर्टिकली अपोजिट कोणता आला? PMB. MND चा व्हर्टिकल अपोजिट अँगल कोणता झाला? अँगल CNQ. आता दुसरी जोडी होती कोणती? अँगल BMN आणि अँगल MNC. यांचे प्रत्येकाचे व्हर्टिकली अपोजिट म्हणजेच विरुद्ध कोन.
BMN. BMN चा व्हर्टिकली अपोजिट कोणता आहे? PMA. अँड MNC. MNC चा व्हर्टिकली अपोजिट अँगल कोणता आला? DNQ. अशा प्रकारे दोन लाईन्सला ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केल्यानंतर आपण एकूण 3 पेअर्स ऑफ अँगल्स बघितले. पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स, पेअर्स ऑफ इंटिरियर अँगल्स अँड पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल्स. ओके. एक एक्झाम्पल घेऊया आपण, ज्याच्यामध्ये लाईन P, लाईन Q आणि लाईन R ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. जे अँगल्स तयार झाले त्यांना नावं दिली, अँगल A, अँगल B, अँगल C, अँगल D, E, F, G आणि H. आता मला पहिल्यांदा लिहायचं आहे पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. आपण काय बघितलं? करस्पॉन्डिंग अँगलच्या किती पेअर्स मिळतात आपल्याला? 4. कोणकोणत्या बघा जरा. पहिलं एक मिळेल अँगल A अँड अँगल E. दुसरी कोणती? अँगल B अँड अँगल कोणता होणार? F. तिसरी जोडी कोणती? अँगल D अँड अँगल H. आणि चौथी जोडी कोणती मिळणार? अँगल C अँड अँगल G. आता दुसरं आणखीन एक लक्षात ठेवा, असा F लक्षात ठेवायचं. हे अँगल्स इंटिरियर अँगल्स. इंटिरियर अँगल्स साठी काय लक्षात ठेवावं सांगितलं? उलटा C आणि C. इंटिरियर अँगल्स कोणते येईल सांगता? अँगल D अँड अँगल E. दुसरा अँगल C अँड अँगल F. अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स मधले 2 प्रकार, इंटिरियर अल्टरनेट, एक्सटिरियर अल्टरनेट. इंटिरियर अल्टरनेट साठी काय सांगितलं? Z आणि उलटा Z लक्षात ठेवायचा. म्हणजे काय आलं? पहिलं Z बघा, अँगल D अँड अँगल कोणता? F. दुसरी जोडी कोणती? अँगल C अँड अँगल कोणता? E. एक्सटिरियर अल्टरनेट म्हणजे काय? तर यांचे अपोजिट. आता बघा, D चा अपोजिट कोणता? अँगल B. F चा अपोजिट कोणता? अँगल H. ही एक जोडी झाली. दुसरी जोडी कोणती? C चा अपोजिट. C चा अपोजिट कोणता? अँगल A. अँड E चा अपोजिट. E चा अपोजिट कोणता? अँगल G. आता लक्षात घ्या, अशाच प्रकारचे उदाहरणं तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.1, प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये दिले. ते तुम्ही काय करायची? सोडवायचे. प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म बाय 2 पॅरलल लाईन्स अँड अ ट्रान्सव्हर्सल. आता विद्यार्थी मित्रांनो, एक काम करा, तुमच्या वहीमध्ये पॅरलल लाईन्स जे आहेत त्याच्यापैकी 2 पॅरलल लाईन्स घ्या, एक ट्रान्सव्हर्सल घ्या, त्यांना नावं द्या अशी, आणि हे सगळे अँगल्स जे आहेत ना प्रोट्रॅक्टरने मोजून बघा. काय आढळेल तुम्हाला? इफ लाईन्स आर पॅरलल देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे काय? AMP चं माप, अँगल AMP हा कॉन्ग्रुएंट असणार, समान मापाचा असणार. कुणाशी? अँगल MNR शी. दुसरा अँगल AMQ चं माप मोजा. हा अँगल AMQ कोणाशी कॉन्ग्रुएंट असणार आहे? अँगल MNS शी. तिसरं अँगल PMN
चं माप आणि अँगल आर एन बी चं माप समान असेल आणि म्हणून ते कसे असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. आणि चौथी जोडी अँगल क्यू एम एन हा कॉन्ग्रुएंट येणार अँगल एस एन बी शी. म्हणजे काय लक्षात येतं, इफ लाईन्स आर पॅरलल then what is properties of corresponding angles? Pairs of corresponding angles are congruent. दूसरा, properties of interior angles. If lines are parallel, then interior angles मोजून बघा, हा अँगल उलटा सी. काय लक्षात येईल, या अँगलचं माप आणि या अँगलचं माप ऍडिशन केलं, ऍडिशन इज 180. ऍडिशन 180 म्हणजे काय, अँगल्स आर सप्लिमेंटरी. म्हणजे इफ लाईन्स आर पॅरलल देन इंटिरियर अँगल्स फॉर्म बाय द ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. काय मिळेल आपल्याला, अँगल पीएमएन प्लस अँगल एम एन आर, दोघांची ऍडिशन किती येणार, 180 डिग्री. नंबर 2, दूसरी पेयर ऑफ इंटीरियर एंगल्स क्यू एम एन प्लस अँगल एम एन एस, दोघांची माप मोजा, बेरीज करा, किती येईल बेरीज, 180 डिग्री. म्हणजे व्हॉट इज प्रॉपर्टीज ऑफ इंटिरियर एंगल्स, पेयर ऑफ इंटिरियर एंगल्स आर प्रॉपर्टीज ऑफ अल्टरनेट एंगल्स. If lines are parallel, then alternate angles formed by their transversal are congruent. आता alternate angles आपण बघितले दोन प्रकारचे आहेत, इंटिरियर अल्टरनेट अँगल्स आणि एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स. ते दोन्ही प्रकारचे अल्टरनेट अँगल्स काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे आपल्याला काय मिळेल बघा, अँगल पी एम एन चं माप हे समान असेल कुणाशी, एम एन एस शी. दुसरं अँगल क्यू एम एन कॉन्ग्रुएंट असेल कुणाशी, एम एन आर शी. हे झाले इंटिरियर अल्टरनेट. आता एक्सटिरियर अल्टरनेट बघा, पहिलं याचा अपोजिट कोणता, अँगल ए एम क्यू कॉन्ग्रुएंट असेल कोणाशी, आर एन बी शी. आणि याचा अपोजिट कोणाचा, क्यू एम एन चा अपोजिट कोणता आहे, अँगल ए एम पी हा कॉन्ग्रुएंट असेल. आता बघा, याचा अल्टरनेट अँगल, इंटिरियर अल्टरनेट अँगल हा आहे, तर याचा अपोजिट काय, त्याचं नाव अँगल एस एन बी. विद्यार्थी मित्रांनो, टू लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल यांनी तयार झालेले जे अँगल्स आहेत त्याचे 3 प्रकार बघितले आपण. कोणते, करस्पॉन्डिंग अँगल्स, इंटिरियर अँगल्स, अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स मध्ये 2 प्रकार, इंटिरियर अल्टरनेट आणि एक्सटिरियर अल्टरनेट. हे जे अँगल्सचे प्रकार आहेत ना, ते इयत्ता 8वी मध्ये, 9वी मध्ये, 10वी मध्ये फार महत्वाचे आहेत. तेव्हा याची चांगली उजळणी करा, ते नीट समजून घ्या, म्हणजे पुढच्या वर्षी किंवा 9वीत 10वीत आपल्याला त्रास होणार.